आता महाराष्ट्रातली जनता ती डायलॉग ऐकून आणि ते झाडी डोंगर पाहून जर आमदार सुखावले असतील आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे कान त्यांनी तृप्त केले असतील तर त्यांच्याच मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील महूद या गावची ही घटना मी आपल्या डोळ्यासमोर मांडायला आलो आहे। त्यांच्या मतदारसंघात काय काय ओके आहे ते सपुरावे म्हणजे 18 जुलैपासून सातत्याने ॲडव्होकेट अभिषेक कांबळे पाठपुरावा करतायत। आजची 23 ऑगस्ट तारीख आहे। 1 ते सव्वा महिन्यापासून सांगोला भागातील एक तरुण इथे येतो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटतो, मात्र मतदारसंघातील या उपेक्षित प्रश्नावर जिथं दलित वस्तीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे किंवा गावातले रस्ते असतील, मतदारसंघातले रस्ते असतील, काही ठिकाणी रस्त्याचं सिमेंटीकरण केलं पण सिमेंट नालीतच टाकलेलं आहे। जनतेच्या जीवन मरणाशी खेळण्याचं एक काम शहाजी बापू पाटलांच्या मतदारसंघात या फोटोतून आपल्या पत्रकार बांधवांसमोर आणतो। हे बघा, हे अशा पद्धतीचे निकृष्ट दर्जाचे रस्ते, मग एकदम काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, यामध्ये आम्हाला त्यांच्या मतदारसंघात स्वर्गासारख्या उपाययोजना त्यांनी केल्यात। हा आभास जो ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते अशा पद्धतीनं त्यामागचं खरं काय आहे हे बघून घ्या। जर त्यांना हा प्रतिप्रश्न विचारला तर ते म्हणतील मागच्या सरकारच्या काळात आम्हाला अजितदादांनी निधी दिला नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे अजितदादांनी त्यांच्या मतदारसंघात भरभरून निधी दिला। मग तो निधी त्यांनी कुठं खर्च केला आणि जर खर्च केला असेल तर या अशा प्रकरणाच्या चौकशी झाली पाहिजे। याकरता सातत्याने ॲडव्होकेट अभिषेक कांबळे आणि आम्ही सर्व या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी याकरता शासनाचा पाठपुरावा करतो आहोत। शासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळं आज पत्रकार बांधवांसमोर हा भ्रष्टाचार आम्ही उघडा करतो आहोत। लवकरच या 4 ते 5 दिवसात सभागृहात, वरिष्ठ सभागृहामध्ये विधान परिषदेच्या मी या विषयावर, महत्त्वाच्या विषयावर लक्षवेधी लावून महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष या शहाजी बापू पाटलांच्या मतदारसंघाकडे वळवणार आहे, हेच सांगायला मी आपल्यासमोर आलो। या कामातले खोके कुठं गेलेत हे तुम्ही जरा डोळ्यानं बघू शकता। मागच्या काळात सरकारने दिलेला निधी आणि आत्ता शिंदे गटात सामील झाल्यानंतर आणलेले खोके आणि यांचं म्हणण्यानुसार एकदम ओके, तर हे ओके, खोके आणि निधी हा त्यांनी कुठं घालवला याचं उत्तर सांगोल्याच्या जनतेसह महाराष्ट्राच्या जनतेला शिंदे गटात सामील झालेले शहाजी बापू पाटील यांनी द्यावं। उगाच मोगम आमच्यावर टीका करू नये, उगाच विरोधी पक्षांवर टीका करू नये, उगाच कोणावर अरेरावीची भाषा, अर्वाच्य भाषा करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये। आपल्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने आपल्याला जे निवडून दिलं त्या जनतेचा पैसा गेला कुठं याचं उत्तर शहाजी बापूंनी द्यावं, अन्यथा मी तर लक्षवेधी लावणारच। पण असे अनेक तरुण, आम्ही सर्व लोक याबद्दल महाराष्ट्रामध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। हे एक केवळ प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवलं। अशा प्रत्येकाच्या मतदारसंघातल्या ज्या ज्या काही घटना आहेत त्या जोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालते माझ्यापर्यंत जशा येत राहतील तशा मी आणणार। आता एक दलित अत्याचाराची घटना काल घडल्याचं मला मोबाईलद्वारे कळलं आहे, त्या आधारावरच मी आता माननीय सभापती महोदयांना भेटणार आणि त्यावर सुद्धा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडणार आहे। आणि दिवसाढवळ्या जर गोळ्या घालून एखाद्याला मारलं जात असेल आणि जर त्याची साधी तक्रारही पोलीस घेत नसतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। या 2-3 दिवसांपूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर साहेबांचं आपण स्मरण केलं, त्यांच्या मला वाटते जयंती पुण्यस्मरण केलं। आज एक अघोरी प्रकार सांगली शहरात मला वाटतं शहापुरी पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेला आहे आणि एक पुण्यात सुद्धा महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली। त्याबाबत थोड्या वेळात मी आपल्यासमोर बोलणारच आहे, पण आता त्या आधारावर मी लक्षवेधी लावणार आहे। तुर्तास मी शहाजी बापू पाटलांच्या झाडी, डोंगर आणि हॉटेलबद्दलच बोलायला आपल्यासमोर आलो। मिटकरी सर, पुण्यामध्ये अफजल खानाचा अपवाद याच्यावर चलचित्र करण्यासाठी एका सार्वजनिक उत्सव मंडळाने परवानगी मागितली होती, पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली, याबद्दल काय? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत इतिहासाच्या ज्या घटना असतील त्या कोणी नाकारू शकत नाही। प्रतापगडावर अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला होता हे बरोबरच आहे, पण अफजल खानाच्या वकिलाला सुद्धा मारलं होतं कृष्णा भास्कर कुलकर्णीला, हेही तितकंच खरं आहे। मग जर तुम्हाला दाखवायचा असेल प्रसंग तर पूर्ण दाखवा, आणि जर असा प्रसंग दाखवून 2 धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम होत असेल
तर प्रशासनाने त्याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही सरकारमध्ये असतो तर प्रशासनामध्ये असताना हिंदू मुस्लिम ही धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या काही संघटना सातत्यानं प्रयत्न करतात आणि जर पोलिसांनी परवानगी नाकारली असेल तर नक्कीच त्यामागे काहीतरी वेगळं कारण असावं. पण असे चिथावणीखोर चित्र लावून आणि शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त कोथळा काढणं एवढंच इतिहास नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्राचा विकास केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी धरणं बांधली, छत्रपती शिवाजी महाराजांनी आई बहिणीचं जे संरक्षण केलं आणि शेतकऱ्यांना जो न्याय दिला, त्यावर आधारित सुद्धा या सरकारने काम करावं. तरच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं. उगाच असे काहीतरी चित्र प्रसारित करणे आणि मग एक चर्चा भरकटवणे हे काम होऊ नये. साजी बापू के कॉन्स्टिट्यूंसी में क्या कुछ घोटाला है? सांगोला के विधायक जो अभी शिंदे साहब के गुट में शामिल हो गए, शाहजी बापू पाटिल, इनकी डायलॉग फेमस हो चुकी थी. मराठी में कहे थे होटल, तो हिंदी में बोलेंगे क्या वो होटल, क्या वो दरिया, क्या वो झाड़ पत्ते, एकदम ओके. हमें भी लगता था कि इनका जो मतदार संघ है, इनका जो चयन क्षेत्र है शाहजी बापू का, वहाँ पे स्वर्ग जैसा सुंदर होगा. लेकिन हमारे दोस्त एडवोकेट कामड़े ये लगभग 1 से 1.5 महीने से यहाँ पे अधिकारियों को मिल रहे हैं कि हमारे मतदार संघ में, खासकर शाहजी बापू पाटिल के मतदार संघ में महूद नाम का एक गांव है. और ये देखिए, कुछ आप सभी पत्रकार भाइयों को मैं दिखाना चाहता हूँ कि वहाँ के रोड की क्वालिटी. तो ये पैसे कहाँ गए, ये खोके कहाँ गए? पिछले बार आप सरकार में थे, वो सरकार में जो विकास निधि आपको मिला वो विकास निधि कहाँ गया और 50 खोके कहाँ गए? ये सवाल तो जनता पूछेगी. आज मैं इस बारे में पूरा यहाँ पे स्टडी करके, अभ्यास करके, आने वाले अधिवेशन के काल में इस पे उच्च सभागृह में लक्ष्यवेधी लगाने वाला हूँ. महाराष्ट्र की जनता को दिखना चाहिए कि हमारा पैसा, हमारे विधायक कहाँ पे खर्चा करते हैं. यहाँ पे आप अगर ज़रा गौर से देखोगे तो ये जो सीमेंट का रास्ता बन रहा है, तो सीमेंट ही यहाँ से गायब है, लोहा यहाँ से गायब है. महाराष्ट्र की जनता ये चाहती है कि हमारा पैसा आप कहाँ खर्चा कर रहे हो. महाराष्ट्र की जनता आपको ये नहीं पूछती कि ईडी कब आएगी, सीबीआई कब आएगा. इनसे महाराष्ट्र की जनता को लेना देना नहीं है. महाराष्ट्र की जनता पूछती है हमारा पैसा और डेवलपमेंट कहाँ है. शाहजी बापू, आप गुस्सा मत होइए. मेरे जैसे आम किसान के बेटे ने आपको सवाल पूछा है, आप गुस्सा मत होइए, शांति से जवाब दीजिए. नहीं तो कहेंगे ये तमाशा वाला है, ऐसा है वैसा है. ये वो ना कहे, जवाब दे. नहीं तो आने वाले समय में आपके विधानसभा मतदार संघ की जनता आपको सवाल पूछेगी. शाहजी बापू के चयन क्षेत्र में क्या क्या डेवलपमेंट हुई, यही बताने के लिए मैं ये आया हूँ. दूसरी एक घटना दलित अत्याचार की महाराष्ट्र में कल घट चुकी है. और तीसरी एक घटना अंधश्रद्धा, जिसे हम कहते हैं, अभी हमने डॉक्टर दाभोलकर साहब को पुण्य स्मरण दिन पर अभिवादन किया था, वो भी एक घटना घटी है पूना में और शाहपुरी में. उसके बारे में मैं थोड़ी देर के बाद आपसे बात करूंगा. लेकिन मैं चाहूँगा कि ऊपर विधान परिषद के हाउस में इस पे लक्ष्यवेधी लगे और जो झाड़ी डोंगर होटल और एकदम ओके बोल के 50 खोखे लेके गए थे, उनके मतदार संघ में किस तरीके से डेवलपमेंट हो रही है, ये हमारे महाराष्ट्र की जनता को भी पता होना चाहिए.